काल मी खारी शंकरपाळे आणि गोड शंकरपाळे बनवून घेतले. आज वसुबारस असल्यामुळे यांनी आकाशकंदील लावून घेतला. या आकाशकंदीलवर प्रभू श्रीरामांचं छानसं चित्र होतं. त्यानंतर पोर्चमध्ये लावून घेतले छोटे आकाशकंदील. इकडे मी फराळाचं बनवायला घेतलं. सगळ्यात पहिले मी रवा लाडू बनवणार होते. साहित्य सगळं मोजमाप करून घेतलं. त्यानंतर इकडे रवा भाजला आणि पाकासाठी साखर काढायची होती, तर इकडे कुटाणा करून ठेवला मी. त्यानंतर पाक बनवून घेतला. रव्यामध्ये चांगला तो मिक्स केला. छान रवा मुरला. मग अर्धा पाऊण तासानंतर मी लाडू वळायला सुरुवात केली. मिश्रण छान झालं त्यामुळे लाडू पण पटापट वळले गेले. मणुके आणि पिस्ते लावून छान सजवून घेतले. रवा लाडू तयार झाले. त्यानंतर मी बेसन लाडू तयार करायला घेतले. बेसन लाडू बनवताना फार काही शूट करता आलं नाही. बेसन लाडू वळून घेतले. मग इकडे पंता तयार केल्या. आज वसुबारस असल्यामुळे पहिला दिवा लावून घेतला अंगणामध्ये. त्यानंतर इकडे पिल्लूचं खाणं आणि खेळणं दोन्ही एकसाथ सुरू होतं. मगाशी मी जे लाडू वळून ठेवले होते ते मी पुन्हा वळायला सुरुवात केली, कारण सुरुवातीला जेव्हा आपण लाडू वळतो ते आपल्या हाताच्या गरमीने तूप सगळं ते मेल्ट होतं आणि लाडू बसतात. मग ते पुन्हा वळून घेतले आणि छान असे रवा लाडू आणि बेसन लाडू